नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आज आपण मॅथ्स 2 चा कंप्लीट पेपर बघणार आहोत. बाळांनो, जो 2026 मध्ये जे प्रश्न येणार आहेत ते सगळे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, याआधी आपण मॅथ्स 1 चा पूर्ण पेपर बघितलाय. बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजून तो व्हिडिओ बघितला नसेल प्लीज जाऊन चेक करा. ठीक आहे, आज आपण मॅथ्स 2 बघणार आहोत, म्हणजे जॉमेट्री बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला सायन्सचा पाहिजे का सायन्स 2 चा पाहिजे, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. जेवढे जास्त कॉमेंट येतील त्या विषयावर तो व्हिडिओ बनेल. ठीक आहे, आता आपण बघूया मॅथ्स 2 चे जे क्वेश्चन्स येणार आहेत बाळांनो, ते सगळे क्वेश्चन्स बघूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर सायली सोनवणे होते बाळांनो, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा आणि बाळांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून लगेच जॉईन करा. चला आता आपण बघूया मॅथ्स 2 चे क्वेश्चन्स. ठीक आहे, मॅथ्स 2 मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला फॉर्मॅट समजून घ्यावा लागेल बाळांनो. जो पहिला प्रश्न येणार आहे तुमचा तो बेसिकली एमसीक्यू येणार आहे. ठीक आहे, आता एमसीक्यू कुठून कोणते प्रश्न येतील बाळांनो, मी तुम्हाला एक प्रश्न गॅरंटेड सांगतो जो येणार आहे. एमसीक्यू मध्ये एक गॅरंटेड प्रश्न सांगतो येणार आहे, जो म्हणजे ट्रायंगल सिमिलॅरिटीचा. ट्रायंगल सिमिलॅरिटीचा काय प्रश्न असणार आहे बाळांनो हा बघा. आता मी व्यवस्थित तुम्हाला काय सांगतोय, एकदम लक्ष देऊन ऐका. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल 30 डिग्री. तर तुम्हाला फाइंड करायची बाळांनो अँगल P ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता ही 30 डिग्री ही चेंज होऊ शकते बाळांनो. ठीक आहे, पण क्वेश्चन हा एक पक्का येणार आहे, गॅरंटेड 100%. ठीक आहे, दुसरा प्रश्न सांगतोय बाळांनो, जो 100% येणार आहे तो म्हणजे तुमचा पायथागोरस ट्रिपलेटचा. कोणता? पायथागोरस ट्रिपलेटचा. पायथागोरस ट्रिपलेट काय असतात बाळांनो, फॉर एक्झाम्पल 2, 3, 5 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे का नाही हे तुम्हाला ओळखायचं असतं. ठीक आहे, म्हणजे कसं करणार तुम्ही, 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर, तुमचा पोटॅमस वगैरे काढून तुम्हाला येतं ना, तशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. ठीक आहे, तर हे 4 ऑप्शन्स पैकी तुम्हाला एक चूज करायचं असेल तर कोणतं ट्रिपलेट आहे कोणतं नाहीये. अजून एक प्रश्न मी सांगतो तुम्हाला, जो फायनल कन्फर्मेशनने सांगतोय तो येणार आहे, तो म्हणजे तुमचा बाळांनो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा. ठीक आहे, बेसिकली तुम्हाला 2 पॉईंट दिले जातील. ए पॉईंट समजा 2,3 दिला आणि बी पॉईंट तुम्हाला दिला 4,5. या दोघांमधलं डिस्टन्स तुम्हाला काढायचं असेल बाळांनो. सिंपल तुमचा क्वेश्चन असेल, 4 ऑप्शन दिले जातील. हे 3 प्रश्न जे सांगितले बाळांनो, जे 100% तुमच्या सेक्शन क्वेश्चन ए मध्ये तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, आता क्वेश्चन ए झाला. आता आपण बी कडे वळूया बाळांनो. ठीक आहे, आता आपण कशाकडे वळूया, बी कडे. बी मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील ते बघूया. या बी मध्ये आता आपण क्वेश्चन 1च्या ए ला संपवलं, आता बी मध्ये जाऊया बाळांनो. ठीक आहे, बी मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील बाळांनो, तुम्हाला बेसिकली 2 ट्रायंगल दिले जातील, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. ठीक आहे, तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी लिहायची असेल दोघं ट्रायंगलची. ठीक आहे, बेसिक सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतोय जो 100% विचारला जाईल बाळांनो, तो म्हणजे तुमचा 2 पॉईंट्स तुम्हाला दिले जातील. ठीक आहे, तुम्हाला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे असतील. ए पॉईंट दिला असेल, ए चे कोऑर्डिनेट दिले असतील, बी चे कोऑर्डिनेट दिले असतील. समजा 2,3 दिले, इथं 4,5 दिले, तुम्हाला बी चे मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढावे लागतील. ठीक आहे, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न मी सांगतोय जो 100% तुमचा येणार आहे, तो म्हणजे बाळांनो तुमचा पायथागोरसचा. ठीक आहे, पायथागोरसचा तुमचा प्रश्न येईल. तुम्हाला एक रेक्टँगल दिला जाईल बाळांनो, याची लेंथ 2 आहे, याची ब्रीथ 1 आहे, तर तुम्हाला याचा डायगोनलचा व्हॅल्यू काढायची असेल. सिंपल क्वेश्चन. हा येतो म्हणजे येतो, हा येणार बाळांनो. 3 क्वेश्चन झाले. चला आता नेक्स्ट सेक्शन कडे वळूया. जे फिक्स येतात ना तेच मी तुम्हाला सांगतो, असं नाही सांगायचं म्हणून सांगून द्यायचं. क्वेश्चन 2 मध्ये बघा बाळांनो, क्वेश्चन 2 मध्ये कोणते प्रश्न येतील. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस लिहिलेलं आहे ना, असं नाही की मनात आलं सांगून दिलं. या गोष्टी आपण युट्यूबवर जे करतात ते आपण नाही करत बाळांनो. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन येईल तुम्हाला. हा एक क्वेश्चन खूप फेमस आहे बाळांनो, मे बी तुम्हाला शो दॅट इथं हा यायला हवं. ठीक आहे, या वर्षी हा क्वेश्चन सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. शो दॅट ST लिहितो मी. ठीक आहे, कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. ठीक आहे, हा तुम्हाला एक फिक्स क्वेश्चन तुमचा 100% मी सांगतो हा क्वेश्चन येईल तुम्हाला शो दॅटला. त्यानंतर अजून एक क्वेश्चन लीक करतोय बाळांनो, जो या क्वेश्चन 2च्या ए मध्ये येणार आहे. ठीक आहे, तो म्हणजे बाळांनो तुमचा
एक तुम्हाला रेक्टँगल दिलं जाईल, ठीक आहे, याची लेंथ समजा 2 दिली, विड्थ 1 दिली. आता काही ना काही तुम्हाला ऍक्टिव्हिटीज दिले जातील बाळांनो. याच्यात तुम्हाला डायगोनल बी काढावं लागेल, ही राईट अँगल आहे तर ही पण साईड काढावी लागेल, ही पण साईड काढावी लागेल. असा एक ऍक्टिव्हिटीचा तुमचा एक प्रश्न असणार आहे, रेक्टँगल वरतीच असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता तुम्ही म्हणणार दादा एवढे प्रश्न येतात सर, एवढे प्रश्न येतात, तुम्ही 2-2, 3-3 प्रश्न सांगतोय, जे कन्फर्म येणार आहेत ना तेच सांगतोय, है ना. पूर्ण पेपर कोणीच गेस नाही करू शकत. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, हे फक्त ट्रेलर आहे. टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, मागच्या वर्षी 90-95% विद्यार्थ्यांनी काढले, का तिथूनच प्रश्न येतात. आणि ते एक प्रश्न का मला बोर्ड सांगतं का की हे प्रश्न येणार आहेत, असं नाही. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. फॉर एक्झाम्पल हा प्रश्न आहे, हा प्रश्न बाळांनो आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न जो मी तुम्हाला बोललो ना शो दॅटचा, हा प्रश्न 13 वेळा विचारला गेलेला आहे आतापर्यंत. 14 वेळा विचारला जाण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, म्हणून मी तुम्हाला प्रश्न सांगितला, मनात येतं म्हणून नाही सांगितलं. आणि अशीच पद्धतीने आपण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स क्रिएट केलेला आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, चला आता खाली बघूया. 2A झालं, आता बी मध्ये जाऊया. बी मध्ये कोणतं येणार आहे बाळांनो तुमचा, बी मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत बघूया. एक तुमचा प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो, तुम्हाला एक प्रश्न पक्का असणार आहे. ठीक आहे, 3 पॉइंट दिले जातील. ए पॉइंट, ए चे कोऑर्डिनेट, बी चे कोऑर्डिनेट, सी चे कोऑर्डिनेट. तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल की हे कोलिनियर आहेत असं. ठीक आहे, तुम्हाला शो करायचं असेल की हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत असं. फिक्स क्वेश्चन, येणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न सांगतो बाळांनो जो 100% येईल. ठीक आहे, तुम्हाला 2 कोऑर्डिनेट दिले जातील, ए कोऑर्डिनेट, बी कोऑर्डिनेट, आणि तुम्हाला फाइंड द स्लोप फाइंड करायचा असेल. स्लोप पॉइंट फॉर्मने तुम्हाला स्लोप फाइंड करायचं असेल. सिंपल, एकदम सिंपल क्वेश्चन, येणारा क्वेश्चन आहे 100%. 2B क्लिअर झालं. 1A आपण बघितलं गेलं बाळांनो, 1B बघितलं गेलं आपलं. ठीक आहे, 2A बघितलं गेलं बाळांनो आपलं, 2B बघितलं गेलं. आता खाली वळूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया, चला 3A वरती. 3A मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील बाळांनो, चला बघूया. 3A मध्ये तुमचा एक प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो, तो म्हणजे तुमचा मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे असतील तुम्हाला. ए कोऑर्डिनेट दिला जाईल, बी कोऑर्डिनेट दिला जाईल, तुम्हाला मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे असतील. ठीक आहे, आता याच्यात थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढू शकतात ते. ठीक आहे, याच्यात थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढू शकतात. मे बी कोऑर्डिनेट निगेटिव्ह देऊन देतील, अशा पद्धतीचं थोडंफार गेम होईल याच्यात. ठीक आहे, आणि त्याच्यावरती तुमची ऍक्टिव्हिटी असेल बेसिकली. पहिले पण तुमचा मिड पॉइंट काढायचा मी प्रश्न तुम्हाला सांगितला, तिथे नॉर्मल मिड पॉइंट काढायचा असेल, इथं याच्यात तुमची ऍक्टिव्हिटी असेल बेसिकली. गोष्ट समजते. मे बी तुम्हाला पूर्ण फॉर्म्युलाज वगैरे प्रूव्ह करावे लागतील. अशा पद्धतीने एक मिड पॉइंट वरती एक प्रश्न पक्का असणार आहे इथं. गोष्ट समजते. ठीक आहे, त्यानंतर 3B मध्ये, 3A झाला आता आपला. ठीक आहे, 3B मध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, एक प्रश्न तुमचा प्रूव्ह दॅट पक्का असणार आहे बाळांनो. प्रूव्ह दॅट कोणता असणार आहे याच्यात लिहून घ्या बाळांनो. सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. गॅरंटेड प्रश्न, 100% हा प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे, मार्क करून ठेवा बाळांनो, स्क्रीनशॉट काढून ठेवा. पेपरच्या दिवशी मला सांगा की सर हा प्रश्न आला नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट आता क्वेश्चन 4 कडे वळूया आपण. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. त्याच्यात एक मिनिट, याच्यात काहीतरी मिस झालेलं आहे. जस्ट अ सेकंड बाळांनो. क्वेश्चन 4 आता मी इथं त्यांनी लिहिलेलं नाही, मी इथं डायरेक्ट लिहितो तुमच्यासाठी क्वेश्चन 4. ठीक आहे, क्वेश्चन 4 मध्ये मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन 4 मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत. एक प्रश्न तुम्ही लिहून घ्या बाळांनो. थेरम येईल तुमचा BC इज इक्वल टू √3DE. हा कोणता बाळांनो, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा तुमचा थेरम येणार आहे. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा. ठीक आहे, हा थेरम पक्का येणार आहे बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न तुमचा टॅन्जेंट सिकॅन्ट थेरम, एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. टॅन्जेंट सिकॅन्ट थेरम, जस्ट अ सेकंड, हा सिकॅन्ट थेरम हा एक प्रश्न पक्का येणार आहे. आता क्वेश्चन 5 बघूया. क्वेश्चन 5 मध्ये एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो जो गॅरंटेड येणार आहे, तो म्हणजे बाळांनो इलिमिनेट, लिहून घ्या हा प्रश्न. इलिमिनेट
theta if x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. ठीक आहे, माझा लॅपटॉप वर्क नाही करत आहे व्यवस्थित. ठीक आहे, एवढी गोष्ट समजली तुमचा. सेक्शन ए क्वेश्चन 1 to 5 सगळे क्वेश्चन क्लिअर केले मी. ठीक आहे, याच्यात काही डाऊट, आय होप काही डाऊट नसेल. ठीक आहे, असेच प्रश्न तुमचे टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बाळांनो, गॅरंटी देतो. त्याच्या बाहेरचा नाही येणार, तिथूनच सिमिलर प्रश्न येतील. ठीक आहे, आणि नेक्स्ट सब्जेक्ट तुम्हाला कोणता हवा आहे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.